नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर पुन्हा एकदा रिजनल रूरल बँकेच्या ज्या 13,000 पेक्षा जास्त वॅकन्सी आल्या आहेत त्याबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की RRB ही रिजनल रूरल बँकेच्या दरवर्षी वॅकन्सी येतात आणि मोठ्या प्रमाणात येतात. मात्र महाराष्ट्रातून फार कमी विद्यार्थी याचं फॉर्म भरतात, कारण हे ग्रामीण बँकेतल्या वॅकन्सी असतात. जसे महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा छत्तीसगड ग्रामीण बँक असेल किंवा विदर्भातल्या का ग्रामीण बँका असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे असेल UPमध्ये वगैरे ग्रामीण बँक जास्त असते, तिथे जास्त पदं येतात. पण याच्यामध्ये जी पदं येतात ती ऑफिस असिस्टंट ही क्लेरिकलची पद आणि दुसरं म्हणजे स्केल 1 स्केल 2 स्केल 3 ऑफिसरची पदंसुद्धा येतात आणि मोठ्या प्रमाणात वॅकन्सी असतात. आता IBPSच्या माध्यमातून हे जे पदं आहेत त्याच्यामध्ये IBPS क्लेरिकल एक असते, तुम्हाला माहिती आहे. IBPS ऑफिसर असते आणि IBPS जी टेक्निकल पोस्ट असतात किंवा स्पेशलाइज्ड पोस्ट असतात त्याच्यामध्ये असतात. मात्र टेक्निकल पोस्ट किंवा IT ऑफिसरच्या वॅकन्सी बँक स्वतः त्याची वॅकन्सी काढते. मात्र MBA मार्केटिंग किंवा लिगलच्या पोस्ट असतील ह्या सगळ्या आपण IBPSच्या माध्यमातून ज्या त्यांच्या रिक्रुटमेंट सेल आहे त्याच्यामधून ह्या वॅकन्सी येतात. आता ह्या विद्यार्थ्यांनी तयारी करताना याची एक काळजी घेतली पाहिजे की तुम्ही कुठलाच फॉर्म मिस नाही केला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या फ्लोमध्ये असता त्या फ्लोमध्ये तुम्ही तुमचा जो स्पीड असतो, तुमची जी ॲक्युरेसी असते, तुमचं ते म्हणजे एक अभ्यास करण्याचे जे हे असतं ते तुम्ही 6 महिने तुम्ही कंटिन्युअसली त्या वॅकन्सीचे फॉर्म भरून तयारी करणं, फॉर्म परीक्षेला जाणं एवढंच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पेपरची प्रॅक्टिस करणं, स्पीड करणं, ॲक्युरेसी आणणं ह्या ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं तर 6 महिन्यामध्ये तुम्ही एकपेक्षा अनेक परीक्षा पास करू शकता. आणि मग मात्र तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात. आता बघा, बँक ऑफ बरोडानी एक वॅकन्सी काढली होती लोकल बँक ऑफिसर, त्याच्यात जवळजवळ 2,500 वॅकन्सी लोकल बँक आणि मी स्वतः बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी पदाला काम करतो. मग मला ह्या वॅकन्सीच्या काढल्यानंतर आश्चर्य वाटलं की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शेड्यूल 2 बँक ज्या आहेत त्याचे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलं होतं. आता झालं काय, शेड्यूल 2 बँक म्हटल्यानंतर तुम्हाला ICICI HDFC बँक चालत नाही. मग त्यांनी IDBI बँक म्हणा किंवा ह्या ज्या ग्रामीण बँक आहेत त्याच्यामध्ये शेड्यूल 2मध्ये येतात त्या बँक आणि ह्या सबसिडरीज असतात कुठल्या नॅशनल बँकेच्या आणि त्या बँकेतून त्यांना ही इझिली वॅकन्सी आणि परीक्षा पण एकदम म्हणजे प्रिलिम टाईप एक परीक्षा जी असते ती एक बेसिक परीक्षा ठेवली आणि त्या मुलांना ही सुवर्ण संधी दिली. जेव्हा ही परीक्षाचे म्हणजे पॅटर्न मी पाहिलं तर मी म्हटलं ही जी मुलं आहेत त्यांना एक सुवर्ण संधी आहे. ज्यांनी त्यावेळेला ग्रामीण बँकेचं फॉर्म भरलं होतं आणि ग्रामीण बँकेमध्ये त्यांना 1 वर्षापेक्षा जास्त झालं असेल आणि त्या एज लिमिट 21 ते 30 मध्ये बसत असतील त्यांना बँक ऑफ बरोडामध्ये येण्यासाठी ही सुवर्ण संधी होती. आणि त्यांना जर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल म्हणून त्यांना 2 ग्रेड एक्स्ट्रा ठेवले होते, 2 पे स्केल त्यांनी दिले होते. म्हणजे याचा अर्थ की जो बेसिक सॅलरी जर असेल तुमची तर 2 इन्क्रीमेंट तुम्हाला आधीच येण्याआधी तुम्हाला एक 10-15 हजाराचा त्याच्यामध्ये फरक पडतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर नॅशनलाइज बँकेमध्ये येण्यासाठी ही ग्रामीण बँकमधून येण्याची ही सुवर्ण संधी होती, कारण ही शेड्यूल 2मध्ये बँक येतात. आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण हे फॉर्म भरणार, हे लांब वॅकन्सी असतात त्याचं जाणार आपण आणि म्हणजे ग्रामीण भागात असतील. मात्र तुम्ही एक लक्षात घ्या, कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही काम करत असताना जेव्हा तुम्हाला जॉबची गरज असते तेव्हा नॅशनलाइज बँकेच्या नंतर ग्रामीण बँक ह्या नेहमीच उत्कृष्ट बँक असतात. त्याच्यामध्ये खरोखर ह्या विद्यार्थ्यांना याची सुवर्ण संधी असते आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 अधिक वॅकन्सी याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर तुम्ही या वॅकन्सीज तुम्हाला पूर्ण चार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. मात्र तुम्ही फॉर्म भरताना ह्याच्यामध्ये क्रायटेरिया काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला मी दाखवतो की ह्या वॅकन्सी ज्या आल्यात त्या वॅकन्सीचा मेन क्रायटेरिया काय. टोटल वॅकन्सी ज्या आलेल्या आहेत त्या बघा 13,217 म्हणजे मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहेत. ॲप्लिकेशन स्टार्ट 1 सप्टेंबरला ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 21 सप्टेंबर आहे. प्रिलिम एक्झामिनेशन याची 22 नोव्हेंबरला होणार आहे आणि मेन्स एक्झामिनेशन 28 डिसेंबरला होणार आहे. मग तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्समध्ये तुम्ही जर फरक बघितला तर जास्त नाही आहे. नोव्हेंबर डिसेंबर जवळपास 1 महिन्याचा म्हणजे 1 मंथचा फक्त याच्यामध्ये गॅप आहे. आता मी नेहमी जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा मी विद्यार्थ्यांनी सांगतो की ज्या वेळेला तुम्ही नॅशनल बँकेची तयारी कराल आणि ज्या वेळेला तुम्ही कुठलाही जसं RBI ग्रेड A ग्रेड B किंवा RBIचे असिस्टंटच्या वॅकन्सीज किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये LIC
डेव्हलपमेंट ऑफिसर, डबल एओच्या तर वॅकन्सी आली होती, LSC असिस्टंट किंवा इन्शुरन्स सेक्टर्समध्ये ऑरिएंटलाइज, न्यू इंडिया आहे आणि बँकिंगमध्ये IBPS वगैरे आहे. तर एक कॉमन प्रिपरेशन जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर तयारी केलीत तर मला असं वर्षाला तुम्हाला 20पेक्षा अधिक परीक्षा याच्यामध्ये द्यायला मिळतात. आणि ज्या वेळेला तुम्ही एक कॉमन प्रिपरेशन करून तुम्ही 6 महिने या स्पर्धा परीक्षेला देता तेव्हा तुम्ही 100% याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. मात्र यामध्ये तुम्हाला हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे की एक्झिबिशन पॅटर्न जो असतो तो स्टडी करून त्याचा स्पीड कॅल्क्युलेशन, स्पीड ॲक्युरेसी, अरिथमॅटिक, नंतर डाटा इंटरप्रिटेशन्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी हे मॅथ्समध्ये किंवा रिझनिंगमध्ये तुम्हाला ग्राफिकल सम्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये स्टेटमेंट ॲझम्पशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं आहे. मात्र मी मगाशी सांगितलं ग्रामीण बँकेच्या वॅकन्सी किती महत्त्वाच्या असतात. याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्हाला मागितलं आहे काय की त्यांनी डिग्री इन एनी डिसिप्लिन मागितलं, म्हणजे एनी ग्रॅज्युएट्स, म्हणजे तो BA असेल, तो BCom असेल, BSc असेल किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा एखादा त्यांची अन्य कुठली डिग्री त्याच्याकडे असेल तर कुठल्याही डिग्रीचं त्याला क्वालिफिकेशन त्याला विदाउट पर्सेंटेज तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आणि ह्या सगळ्या शैक्षणिक पात्रता म्हणजे क्लरिकल टू ऑफिसर वॅकन्सीचे फॉर्म भरताना तुम्हाला हे खूप महत्त्वाचं एक बेनिफिट्स तुम्हाला मिळतं. यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही बघितलं तर एज रिलॅक्सेशनमध्ये तुम्हाला जे वयोमर्यादामध्ये 5 वर्ष तुम्हाला SC STमध्ये, OBCमध्ये 3 वर्ष आणि हँडिकॅपमध्ये जवळपास तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळतं. आणि तुम्हाला माहिती असेल की याची जी 21 to 30 जी एज लिमिट असते ती सगळ्या परीक्षांसाठी 28 आवर स्टाफसाठी किंवा क्लेरिकलसाठी किंवा ॲसिस्टंटसाठी आणि 30 ऑफिसरसाठी ही असते. मात्र याच्यामध्ये एक्झामिनेशन पॅटर्न जर तुम्ही बघितलं तर कसं असतं की ही प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ऑफिसर स्केल 1ची, ओके, याला 22-23 नोव्हेंबर म्हणजे 2 डेट दिलेले आहेत. ओके, या 2 डेट तुम्हाला प्रिलिमसाठी दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर ऑफिसर्सची जी मेन एक्झामिनेशन आहे, ओके, त्याला जी ऑफिसरची मेन एक्झामिनेशन आहे त्याला 28 डिसेंबर दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या नोव्हेंबर आणि डिसेंबर तुम्ही म्हटलात तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 मंथचा याच्यामध्ये गॅप दिलेला आहे. त्याचप्रमाणे ऑफिस ॲसिस्टंट ही जी वॅकन्सी आहे याच्यामध्ये 6, 7 आणि 13 आणि 14 म्हणजे 4 परीक्षा होणार. कारण विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये फॉर्म भरण्याची जास्त असते म्हणून जास्त दिवस ही फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट म्हणजे ह्या पहिल्या 6 तारखेला, मग 7 तारखेला, 13 म्हणजे सॅटर्डे संडे असं ते कॉम्बिनेशन असतं. आणि याची एक्झामिनेशन तुम्हाला जवळपास फेब्रुवारीमध्ये 1 फेब्रुवारी दिलेली आहे. म्हणजे साधारण ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 मंथचं कालावधी आहे. म्हणजे इथे तयारी करायला बरं आहे. आता कॉमनली आपण कसं कॉमन विचार करतो की मी जर आवर स्टाफचा फॉर्म भरतोय की असिस्टंटचा भरतो आणि मी जर ऑफिसरला पण इलिजिबल आहे तर मी दोन्ही फॉर्म भरलं तर काय होईल, खूपच चांगलं आहे. कारण माझं असं म्हणणं असं हायर लेवलला जेव्हा तुम्ही एखादा टार्गेट ठेवता तेव्हा तुम्ही लोअर लेवलचे तुमच्या जे टार्गेट्स आहेत ते इझिली अचीव होतं. पण जेव्हा तुम्ही लोअर लेवलला टार्गेट ठेवता तर हायर लेवलचे टार्गेट्स अचीव करणं फार म्हणजे कठीण असतं. कारण कधी कधी असं म्हणतं की मी टार्गेट्स अचीव केला पण मी तो टार्गेट लो ठेवला, सो आय अचीव द टार्गेट्स बट टार्गेट वॉज लो. सो मला जास्त भीती ह्याची वाटते की मी टार्गेट्स हायर ठेवला आणि अचीव करण्यापेक्षा मी लोअर ठेवून त्याला अचीव केला तर मला जास्त वाटतं की मी खरोखर डिझर्व होतो मी हायरसाठी आणि मी लोअर लेवलला मी जास्त म्हणजे प्रिपरेशन केलं आणि तो टार्गेट ठेवला. सो ऑलरेडी तुम्ही नेहमी एम फॉर द हायर वन, सो तुम्ही बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की असिस्टंटची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला या सगळं बघायचं आहे. आता आपण एक्झाम पॅटर्न बघूया. एक्झाम पॅटर्न म्हणून तुम्हाला एक अंदाज येईल की दोघांची तयारी जवळपास कशी असते आणि मग तुम्हाला या परीक्षेमध्ये खूपच बेनिफिट मिळेल. आता प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये असिस्टंटसाठी ऑफिस असिस्टंट जे आहे किंवा आपण त्याला बँकेमध्ये जे नॅशनल बँकेमध्ये CSA म्हणतात त्याला क्लरिकलला कस्टमर सर्व्हिस असोसिएट असं म्हणतात, त्याला नो इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू कशासाठी असणार, स्केल 1ला, स्केल 2ला आणि स्केल 3ला. म्हणजे ऑफिसर स्केल 1 म्हणजे आपण म्हणतो की ऑफिसर स्केल म्हणजे ज्युनियर ऑफिसर म्हणतो
किंवा स्केल 2ला पण मॅनेजर म्हणतो आणि स्केल 3ला पण सिनियर मॅनेजर म्हणतो, अशा त्या ग्रेड असतात. त्याप्रमाणे पे स्केल पण त्यांचं वेगळं असतं, ग्रेडसुद्धा हायर असतात. तर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रिलिम्स मेन्स तुम्ही झाली की तुम्हाला इंटरव्ह्यू फक्त स्केल 1 स्केल 2 स्केल 3ला आहे आणि इथे नो इंटरव्ह्यू फॉर ऑफिस असिस्टंट, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये पॅटर्न समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण जर पॅटर्नच समजलं नाही तर तुम्ही याची तयारी करताना तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये पॅटर्न बघा कसं आहे. रिझनिंग ॲबिलिटी आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी हे दोनच पेपर तुम्हाला प्रिलिमिनरी फॉर ऑफिस असिस्टंट परीक्षासाठी आहे. म्हणजे कुठली, एक रिझनिंगचा आहे, एक न्यूमेरिकल आहे. 40 प्रश्न 40 मार्क आणि 25 मिनिटांमध्ये आणि 20 मिनिटांमध्ये. म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी ही 40 प्रश्न 20 मिनिटांमध्ये यायचं आहे. कधी कधी मला प्रश्न विचारतात विद्यार्थी की 25 मिनिटं याला आणि 20 मिनिटं याला का, कारण मॅथ्स हे जास्त वेळ घेतं. यस, नक्की जास्त घेतं, पण मॅथ्समध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मेथड्स, कॅल्क्युलेशन्स, स्पीडअप कॅल्क्युलेशन्स आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला ऑप्शन्सवरून उत्तर गेस करायची एक आयडिया येते. आणि जर तुमचं स्पीड वाढलं तर अर्ध्या मिनिटामध्ये एक प्रश्न होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्ही 40 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. मात्र 30 प्रश्न रिझनिंग ॲबिलिटीमध्ये जेव्हा आपण करायचं म्हटलं तर त्याला लॉजिकल रिझनिंग पॉवर लागते. तुम्हाला त्याचा विचार करत, कधी कधी असं वाटतं की तो इझी आहे, पण लॉजिक वापरता वापरता त्याला अर्धा मिनटं, 1 मिनटं, 1.5 मिनटं, 2 मिनटं, असं कधी कधी 5 मिनटं होऊन जातात आणि तो प्रश्न सुटत नाही. त्याला लॉजिक म्हणतात, कारण तिथे मॅथमॅटिक्समध्ये कुठेतरी एंड असतं. कॅल्क्युलेशन जर नाही आलं तर चुकलं तर आपण परत रिकॅल्क्युलेट करतो. इथे आपल्याला लॉजिक जोपर्यंत आपल्याला मॅच होत नाही ज्या ऑप्शनची, तोपर्यंत आपण त्याला झुंज देत असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की यस, आपल्याला ते करायचं आहे. तो रिझनिंग ॲबिलिटीमध्ये नंबर सिरीज, नंतर सिटिंग अरेंजमेंट्स, स्टेटमेंट ॲझम्पशन्स, हे सिंपल प्रिलिम्सला प्रश्न विचारले जातात. आणि तुम्ही बघा ह्याची तयारी करत असताना 50 मिनिटांमध्ये ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा तुम्हाला क्वालिफाईंग नेचरची परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला ही क्वालिफाय करायची आहे. इट मीन्स दॅट ही मार्क्स तुमचे फायनल मेरिटमध्ये ॲड होत नाही, कारण तुमचे मेन्समध्ये ॲड होत नाही. आता तुम्ही जेव्हा मेन्सची परीक्षा देता, मेन्स एक्झामिनेशन देता, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्वाचं काय की मेन्समध्ये परत बघा रिझनिंग पेपर परत आलेला आहे तुम्हाला इथे. नंतर याच्यामध्ये काय आलेलं आहे, न्यूमेरिकल ॲबिलिटी पेपर परत आलेला आहे. म्हणजे 2 पेपर वरती होते ते आलेले आहेत. आता याच्यामध्ये हा जो भाग आहे, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज, हे 3 पेपर आहेत. ह्याच्यामध्ये बघा कॉम्प्युटर नॉलेज हे 20 क्वेश्चन्स जे आहेत, म्हणजे 40 क्वेश्चन 20 मार्क, म्हणजे इथे एका क्वेश्चनला 0.5 मार्क्स आहेत. ओके. त्याचप्रमाणे जनरल अवेअरनेसला बघा की स्टेट अवे 40 क्वेश्चनला 40 मार्क आहेत. इंग्लिश लँग्वेजला 40 क्वेश्चन 40 मार्क आहेत. मात्र टाईम लिमिट सगळ्यांचं वेगळं बघा. रिझनिंगला 30 मिनिटात तुम्हाला 50 मार्क आणि 40 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला 30 मिनिटात ती करायची आहेत. म्हणजे इथे जास्त वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर 15 मिनिटामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेजचे 40 प्रश्न करायचे आहेत, कारण त्याला मार्क पण कमी आहेत आणि ते स्पीडअप होतात, कारण थेरॉटिकल आहे. प्रश्न वाचता क्षणी तुम्हाला समजतं. जी केलं पण तसं असतं. 15 मिनिटामध्ये तुम्हाला 40 प्रश्न करायचे आहेत. इथे सुद्धा 30 मिनिटांमध्ये 40 करायचे आहेत, कारण इंग्लिशमध्ये तुम्हाला कॉम्प्रेन्शनचे असतात, त्याच्यात काहीतरी तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागतं. क्लोज टेस्ट असतात, 1/3 पॅराग्राफ करायचं असतं. नंतर तुम्हाला आर्टिकल्स असतात, स्पॉट एरर्स, ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतात. तर त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला थोडा वेळ लागतं. पण इथे तुम्हाला 30-40 प्रश्न दिले आहेत. तसं तुम्हाला इथे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ही जी 3 आहेत, एक इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंगला त्यांनी 40 प्रश्न 30-30 मिनिटं दिलेत आणि बाकीच्या जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर अवेअरनेसला 15-15 मिनिटं दिलेली आहेत. आता ह्या परीक्षेमध्ये ही पास झाल्यानंतरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होणार. ही डिसेंबरला होणार, ही फेब्रुवारी होणार. त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला इथे ॲडमिशन मिळेल. जर तुम्हाला याच्यामध्ये कट ऑफ मार्क्स जे आहेत त्यांची जनरल कास्ट, OBC, SC ST, हँडिकॅप यांची सगळ्यांची जी मेरिट निघते, त्यामध्ये प्रत्येकाच्या कास्टप्रमाणे जी मेरिट येईल त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळेल. आता ज्या वॅकन्सी आहेत, ज्या वॅकन्सी समजा एखाद्या ठिकाणी 100 असतील, 200 असतील, त्यामध्ये ऑफिस असिस्टंटमध्ये कुठल्या बँकेत तुम्ही अप्लाय केलं, तुम्हाला चॉईस ऑफ बँक्स दिलेले असतात, तर तुम्ही तिथे अप्लाय केल्यानंतर तुम्ही त्या मेरिटप्रमाणे त्या बँकेत लागलात आणि त्याच्यात मेरिट असेल तुम्हाला नक्कीच जॉब मिळेल. मात्र इथे इंटरव्ह्यू नसल्यामुळे
विद्यार्थ्यांना प्रिलिम्स पास करून मुख्य परीक्षा किंवा मेन्स क्वालिफाय केली तर डायरेक्टली जॉब अवेलेबल होतो. आता हाच पॅटर्न तुम्ही POला बघा. POला म्हणजे ऑफिसर्सला जर तुम्ही बघितलं तर त्यांना रिझनिंग आहे, 25 मिनटात 40 प्रश्न करायचे आहेत आणि 20 मिनटात त्यांना 40 प्रश्न करायचे आहेत, मार्क 30 आहेत. आता तुम्ही इथे बघा, इथे तुम्ही 25 मिनटं 40 आणि 20 मिनटात म्हणजे ते हा पॅटर्न तो पॅटर्न जर तुम्ही बघितलं तर सेम होता. मात्र इथे जे पेपरचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. हा जो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जर तुम्ही म्हटलं तर कुठला पेपर असतं, तो मॅथमॅटिक्स आहे, पण त्याच्यामध्ये एक डाटा इंटरप्रिटेशन जे ग्राफिकल क्वेश्चन्स ॲड होतात. अरिथमॅटिकमध्ये तुम्हाला पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस ते त्या टाईपचे क्वेश्चन्स येतीलच आणि न्यूमरिकल्समध्ये सिम्प्लिफिकेशन्स वगैरे, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, बॉडमॅन्स रूल्स अप्लाय करणं हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये 3 टाईपचे येतील. मात्र जो तुम्हाला ऑफिस असिस्टंटमध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये ग्राफिकल वगळता बाकी तुम्हाला अरिथमॅटिक आणि तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटीवरती प्रश्न येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या जो पेपरचा अभ्यास करायच्या आधी जर तुम्ही त्याचा केल्यानंतर म्हणजे याचा अभ्यास जेव्हा करता त्या 2 पेपरचा अभ्यास होऊन जातो आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचे प्रश्न जे आहेत तुमची चांगली होतात, कारण तुम्हाला मेन्समध्ये ऑफिस असिस्टंटमध्ये सुद्धा या टाईपचा पेपर येईल. परत हीच पेपर जर तुम्ही बघितलं त्याचप्रमाणे जसं ऑफिस असिस्टंट आहे तसं हे 2 पेपर खाली तुम्हाला ॲज इट इज येतात. नंतर तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज हा पेपर आहे, जनरल अवेअरनेस पेपर आहे, इंग्लिश लँग्वेज आहे आणि त्याप्रमाणे मागाशी सांगितल्याप्रमाणे याला 30-30 मिनटं दिलेली आहेत या 3 पेपरला आणि याला 15 मिनटं दिलेली आहेत. बरोबर आहे. आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं या पॅटर्नमध्ये आणि या पॅटर्नमध्ये जर फरक जर बघितला तर काही नाही. फक्त फरक हा असेल टाईप ऑफ क्वेश्चनची जी कॅटेगरी असेल किंवा ती लेवल असेल ती थोडीशी ऑफिसरला अजून हायर लेवलला असेल. मात्र मी नेहमी असं म्हणतो की बेसिक प्रिपरेशन जर चांगलं असेल तर हायर लेवलचं प्रिपरेशन चांगलं होतं. आता विद्यार्थ्यांना सूचना अशी आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अभ्यास करताना तुम्ही पेपर सेट सॉल्व करून जे वारंवार 5 वर्षाचे पेपर सेट तरी सॉल्व केले पाहिजेत आणि तुम्ही रिपीटेडली ते क्वेश्चन्स जे येतात जे रिपीटेडली नंबर सिरीजचे, न्यूमरिकल्सवरती, ॲडिशन, सबट्रॅक्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, अरिथमॅटिकवरती, क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये, रिझनिंगमध्ये, ग्रामॅटिकल क्वेश्चन, जनरल अवेअरनेसवरती जे 2023-24ला विचारलं होतं तर 25चं जनरल अवेअरनेस आधीचं 6 महिन्याचं तुम्हाला करायचं असतं म्हणजे नवीन असतं. पण त्या टाईपला जे प्रश्न त्यावेळेला विचार असतील स्पोर्ट्सवरती, इव्हेंट्सवरती, ॲग्रिकल्चरवरती, कॉम्प्युटरवरती काही प्रश्न जे आता सध्या जे नवीन युगामध्ये आपण आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काही प्रश्न येऊ शकतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला जर तुम्ही या 2-3 वर्षाचे पेपर्स किंवा 5 वर्षाचे पेपर्स की अतिउत्तम जर सोडवलेत त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस स्पीडनी करायला घेतलीत तर मला असं वाटतं की तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर होतो. कारण बघा कुठलाही स्ट्रक्चर तयार करायच्या आधी तो 2दा तयार होतो. एक तुमच्या पहिल्या माइंडमध्ये आणि मग पेपरमध्ये. बरोबर आहे. मग तुमचा डिटर्मिनेशन जो असतो तो स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही डिसिप्लिन पाहिजे की रोज मी 1 तास 2 तास ते करणारच, मला फक्त गव्हर्नमेंट नोकरी हवी, ती नोकरी मिळाल्यानंतर मला जॉब सिक्युरिटी मिळेल, मला ₹1,00,000 पगार मिळेल ह्याचा विचार करून जॉब मिळत नाही. जॉब तेव्हा मिळतो की हा बाजूला विचार ठेवून तुम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला रोज 1 ते 2 तास तयारी करता त्यानंतर तुम्ही खरोखर या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता. मात्र मित्रांनो की IBPSच्या माध्यमातून जे क्लरिकलचे, ऑफिसरचे, मॅनेजमेंट ट्रेनिंगचे किंवा हे फॉर्म्स निघतात हे प्रत्येक फॉर्म तुम्ही भरायला शिका. हां, फॉर्ममध्ये काही थोडंसं म्हणजे फॉर्मचे चार्जेस असतात ते तुम्ही जसं मी म्हटलं की आजकाल आपण एवढं खर्च आपण इतर ॲम्युनिटीज करतो म्हणजे तुम्ही इथून जे आहे म्हणजे आपण इकडनं खाली करण्यापेक्षा इकडनं इथे खर्च केलं, आपण याच्यावरती जास्त खर्च केलं चांगलं आहे. जास्त पुस्तकं वापरू नका, जास्त वेगवेगळे एडिशन वापरू नका. मला असं वाटतं एक कुठलं तरी एडिशन फॉलो करा, एक कुठले तरी नोट्स फॉलो करा. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही ह्याचे नोट्स त्याचे नोट्स करून तुम्ही कन्फ्यूज करू नका. याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट तयार होण्यासाठी एक कुठली तरी नोट्स तुम्ही फॉलो करा. एक कुठले तरी जसं आर्यन पब्लिकेशन असेल, प्रत्येक दर्पण असेल किंवा इतर कुठले कोचिंग क्लासेस असतील तर एक कुठलं तरी तुम्ही फॉलो केलं तर मला असं वाटतं की प्रिपरेशन व्यवस्थित होतं. मल्टीटास्किंग प्रिपरेशन किंवा मल्टिपल प्रिपरेशननी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, तुमचा वेळ जातो. आणि याच्यामध्ये 3 ते 6 असिस्टंटसाठी 3 महिने तयारी बरोबर आहे, ऑफिससाठी 6 महिने तयारी तर पाहिजेच. 2 तास ते तुम्ही दिवसाला काढले पाहिजेत. कसंही करून सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ काढा. तुम्ही कसंही मोबाईलमध्ये लेक्चर अटेंड करा, तुम्ही यूट्यूब बघा, जे काय असेल. पण तुम्ही प्रिपरेशन मात्र रोज 2 तास तुमचं झालं तर तुमचा एक परफेक्शन येईल. तेव्हाच तुम्हाला एक स्ट्राईक होईल, स्पार्क होईल आणि मग तुम्हाला समजेल, क्लिक होईल की या स्पर्धा परीक्षा पास करणं कठीण नव्हे. तर विद्यार्थ्यांनो आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते लक्षात राहीलच. आणि मला असं वाटतं हे पॅटर्न मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परीक्षेची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यामध्ये
पे स्केल तर तुमचं आहेच की ऑफिसर असिस्टंटला पे स्केल जवळपास 35 ते 37,000 जातं. स्केल 1ला 60,000 प्लस, स्केल 2ला 75,000 प्लस आणि स्केल 3ला 80,000 प्लस हे एवढी सॅलरी आहे. आणि हे सगळं तुम्हाला सांगितल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की वारंवार अशा प्रकारचे फॉर्म्स येतात, तुम्हाला मी ती माहिती देत राहील. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जास्तीत जास्त उमेदवार या परीक्षेसाठी फॉर्म भरतील आणि खरोखर तुम्हाला यश प्राप्त होईल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू व्हेरी मच.